नमस्कार. भक्तिरंगाच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांना अभिवादन. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपण या भक्तिरंगामध्ये संत वाङ्मय जसं पाहतो आहोत तसं पुराणातल्या काही कथाही पाहतो आहोत. पुराणांमधल्या या कथा थोड्या समजून घ्यायला लागतात बरं का. त्या पटकन कळत नाहीत, कारण त्याच्यामध्ये काही गूढ अर्थ गूढ पद्धतीने सांगितलेले असतात, त्यामुळे ते समजून घ्यायला लागतात. आता दृष्टांतादाखल हाच विषय घ्या ना, की देवांना आवडत्या वनस्पती. भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे. हां, हे मान्य की तुळस ही त्यागाचं एक प्रतीक आहे, परमेश्वराला त्याग केलेला आवडतो, हे अगदी जरी मान्य असलं तरी त्यामागे आणखीन एक छोटंसं वैज्ञानिक सत्य दडलं आहे. ते म्हणजे भगवान विष्णू राहत आहेत कुठे? समुद्रामध्ये, सागरामध्ये. तेव्हा पाण्याचा जर सातत्याने संपर्क राहिला तर जर काही कुठले आजार निर्माण झाले तर त्याला योग्य औषधी कुठली? तर ती तुळस. त्यामुळे तुळस आपल्या दारात असणं ही आपल्या घरातल्या रोगजंतूंचा नाश करणारी किंवा पाण्यापासून काही आजार झाले तर पटकन आपल्याला उपलब्ध असणारी अशी एखादी औषधी आहे ती असावी. देवाला वाहण्यासाठी का होईना आपण तुळशी वृंदावन ठेवूया ना घरात, असा अर्थ त्या तुळशी मागे एक. तसंच भगवान शंकरांना आवडतं कोणतं? तर बेलाचं पान आवडणार आहे. अर्थात त्याच्यामध्ये त्या त्रिशूळाचं प्रतीक आहे, हा विषय झाला. पण भगवान शंकर राहतात कैलासावर, म्हणजे ते कैलासवासी. पण तरीसुद्धा ते तपश्चर्या करताना, पंचाग्नी साधन करताना स्मशानामध्ये कित्येक वेळेला येऊन राहतात, तिथे बसतात, असाही उल्लेख आपल्याला आढळतो. ते अंगाला चिताभस्म धारण करतात, असाही उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. म्हणजे स्मशानामध्ये अशा तऱ्हेनं वास्तव्य करणारे हे जर असतील तर तिथे चिता भडकलेले असणार, उष्णता प्रचंड असणार. त्या उष्णतेचा त्वचेला, आपल्या अंगाला काही विकार आला तर त्यासाठी उत्तम औषध कुठलं? तर बेल. बेलापासून निर्माण होणारं ते मलम किंवा ते औषध हे त्याला फार उत्तम आहे. असं एक आरोग्याचं सिद्धांत या अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला समजून जातील. गणेशाला आवडणारी गोष्ट कुठली? दुर्वा, कारण त्याचा रस बुद्धिवर्धक आहे किंवा दुःस्वप्नांचा नाश करणारा आहे, असं आयुर्वेदानेही आज मान्य केलं आहे. अशी काही गोष्टी समजून घेण्याची गंमत असते बरं का. वनस्पती सोडा, आपल्या देवांची वाहनं बघा कशी छान आहेत. ब्रह्मदेवानं ही सृष्टी उत्पन्न करायची, निर्माण करायची. त्यांना वाहन कुठलं आहे? हंस आहे. कारण त्या वाहनाला नीर क्षीर म्हणजे पाणी, दूध याचा विवेक असला पाहिजे, ते करता आलं पाहिजे. अशा बुद्धीचं वाहन असलेलाच तो स्वामी पृथ्वी निर्माण करेल. भगवान विष्णूंना सगळ्या पृथ्वीचं पालन करायचं आहे, तेव्हा संपूर्ण पृथ्वीवरती भरारीनं गरुड भरारी मारणारा असाच त्यांना प्राणी पाहिजे, पक्षी पाहिजे. म्हणून त्यांचं वाहन गरुड आहे. भक्कम मजबूत पंख आहेत, पाय मजबूत आहेत, सर्पाला सुद्धा न डरणारा असा आहे. भगवान शंकरांना आपला त्रिशूळ घेऊन दुष्टांचा विध्वंस करायचा आहे, तेव्हा असा शिंग उगारून डुरकळ्या फोडत धावत जाणारा, समोरची गोष्ट धाडकन उद्ध्वस्त करून टाकणारा असा बलशाली जो कोणी बैल, प्राणी, नंदी, ते वाहन भगवान शंकरांनी आपल्याबरोबर ठेवलं आहे. म्हणजे पहा, त्याच्या त्याच्या कार्यानुसार त्याच्या त्याच्या वाहनामध्ये सुद्धा किती गंमत आहे. देवांच्या सैन्याचा जो सेनापती आहे ते आहेत आपले कार्तिकेय. कार्तिकेय हा देवांच्या तीनही दलांचा सेनापती आहे, विमान दलाचा, भूदलाचा आणि नौदलाचा. त्यामुळे त्याचं वाहन पहा, आपल्या पुराणामध्ये सांगितलंय मोर, मयूर. का? तो मयूर उडूही शकतो, चालूही शकतो आणि पुहूही शकतो. किती गंमतशीर गोष्ट आहे पहा. तेव्हा मयूर हे कार्तिकेयाचं वाहन. बरं, सेनापती असला, वीरश्री करणारा असला म्हणजे त्यांनी सारखं आपलं इस्त्री असलेल्या चेहऱ्याने बसावं, वृक्ष राहावं असं थोडीच आहे. अरे, त्याचं वाहन सुद्धा असं छान ठेवलंय की उत्तम पाऊस पडायला लागला की आपला पिसारा फुलवून तो नाचायला लागेल. वेळ प्रसंगी असाच पिसारा उचलून धरेल आणि शत्रूपासून वर बसलेल्या माणसाचं संरक्षणही करू शकेल. देवांच्या वाहनांची आपण गंमत पाहतो आहोत. आणखीन एक जरा थोडी तुमच्या जवळची गंमत सांगतो. माणसं काही वेळेला चेष्टा करतात बरं का, केवढा मोठा गणपती, त्याचं केवढंसं ते वाहन, एवढासा उंदीर कसा काय त्याला नेत असेल. पण याच्यामध्ये सुद्धा आता नवीन आधुनिक विचारामुळे एक वैज्ञानिक सत्य आढळतं नाही का. त्या काळातला सगळ्यात बुद्धिमान कोण? तर गणपती. मग त्याचं वाहन काय होतं? तो उंदीर होतं. मग ठीक आहे, आजच्या काळातला सगळ्यात बुद्धिमान कोण आहे? हो, तो कॉम्प्युटर आहे. मग त्याचं वाहन माऊस, म्हणजे उंदीरच आहे की हो. आता तो माऊस चालला तर तो गणपती चालायचा आहे.
बघा चित्र सुद्धा तसेच दिसतं का नाही, तो चौकोनी असा गणपती बसलेला, शेजारी तो उंदीर बसलेला, त्याची शिपूट मागणं जुळलेली, चित्रही तसंच आहे. अर्थात थोडा विनोद सोडून द्या, पण सांगायची गोष्ट अशी आहे की पुराणांमध्ये देवांना जशी वाहनं आहेत तशी देवतांना सुद्धा स्वतःची वाहनं आहेत. त्यातनं काहीतरी सुचवायचं आहे त्यांना की पार्वतीचं स्वतःचं एक खाजगी वाहन आहे, ते सिंह आहे. तसंच लक्ष्मीचं एक खाजगी वाहन आहे, ते घुबड आहे. यातून पुराणकारांना काय सुचवायचं असेल की जेव्हा आपण परमेश्वराचं चिंतन बाजूला सोडून नीती नियम बाजूला करून अलक्ष्मी म्हणजे पापाची ती धनसंपत्ती घरात आणतो, तेव्हा ती लक्ष्मी एकटी येणार आहे वाळारे. आणि ती जर एकटी आली ही अलक्ष्मी, तर ती तिचं वाहन घेऊन येणार, म्हणजे ते घुबड घेऊन येणार आहे. अर्थात कुठल्याही घरावरती घुबड बसणं, कारण ती आत आली की तिचं वाहन असेल तर ते पार्किंगमध्ये बाहेर राहणारच. तेव्हा तुझ्या घरावर घुबड बसेल ती लक्ष्मी आली तर मग असं कर बाबा, लक्ष्मी आणायला हरकत नाही, पण ती नारायणा सगट आण, देवा सगट आण, परमेश्वराच्या विचारा सगट आण, नीतिनियमान सगट आण, सचोटीनं आण. तेव्हा आता पुराण काळामध्ये हा नियम आहे बरं का, प्रत्येक देवतेचं तिचं खाजगी वाहन वेगळं आहे, पण तिला एकटीला जायचं असेल तर, दोघांनी एकत्र जायचं असेल तर मात्र नवऱ्याचंच वाहन वापरायचं, असा अलिखित सगळ्यांचा सिद्धांत आहे. त्यामुळे एकटी पार्वती असेल तर ती सिंहावरती दिसेल, पण शंकर पार्वती एकत्र दिसायची असतील तर त्यासाठी मात्र नंदीचं पाहिजे, चुकूनही सिंहावर हे दोघं दिसणार नाहीत. तेव्हा स्वतःचं वाहन असावं. लक्ष्मीच्या घुबड वाहनामधनं एक नुसती अलक्ष्मी ही पापाची लक्ष्मी आणली तर त्याच्यात अशुभ आहे, ही सूचना पुराणकारांना द्यायची आहे. पण ही पुराणातल्या कथा बघताना असं जाणवतं की वाहन बाळगावं अशी चांगली स्थिती या देवतांची आहे. बरं, त्या देवतांच्याही पुढे जाऊन पाहिलं तर स्वतः नवरा निवडण्याची मुभा असलेली स्वयंवरातली राजकन्या दमयंती आपल्याला काही वेळाला दिसते, किंवा ऐन लग्न मंडपात सगळ्यांच्या देखत मला हा नवरा नको आहे असं स्वच्छपणे सांगू शकणारी द्रौपदी आपल्याला दिसते. वेळच्या वेळी आपल्या नवऱ्याची कान उघाडणी करणारी सुद्धा द्रौपदी आपल्याला दिसते, पांचाली आपल्याला दिसते. नंतर रुक्मिणी, अहो म्हणजे दरबारामध्ये गोपाळ कृष्णाचे गुणानुवाद लोकांकडनं ऐकून ती तिच्या प्रेमात पडली, तिने त्याला पत्र लिहिलं हे सुद्धा आपल्याला दिसतं. म्हणजे गंमत पहा की या त्यावेळच्या राजकन्या स्वतःचा नवरा निवडू शकत होत्या, शिकलेल्या होत्या, त्यांना लिहिता येत होतं, त्यांना पत्र पाठवता येत होतं. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहता त्या काळातल्या स्त्रीला काही प्रमाणात स्वातंत्र्य दिसतं. रामायणामध्ये सुद्धा जया, सुप्रभा या शस्त्रनिर्मिती करणाऱ्या ऋषी स्त्रियांची नावं आहेत. गार्गी, मैत्रीणसारख्या वेदविद्या जाणणाऱ्या स्त्रियांचीही नावं आहेत. हां, अगदी एक दोनच आहेत, पण आहेत. तो काळ आपल्याकडचा सुवर्ण काळ असेल यात वादच नाही. पण काही कालांतराने या सगळ्या गोष्टीकडे, या स्त्रीकडे बघण्याच्या ज्येष्ठ दृष्टीकडे थोडं दुर्लक्ष झालं. त्यामुळे आपल्या समाजाची थोडी अवनत अवस्था निर्माण झाली. कारण स्त्रीच्या डोळ्यातले अश्रू जमिनीवर पडले तर त्या घराला, त्या समाजाला दुर्दैवी दुर्गतीकडे नेतात असा सिद्धांत आहे. आणि त्यामुळे जर योग्य तऱ्हेनं आपण स्त्रीची, नारी वर्गाची आदर ठेवून भावना ठेवली, त्यांच्याशी वर्तणूक सुजनतेची ठेवली, तरच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, या समाजामध्ये काही चांगलं निर्माण करता येणार आहे. तेव्हा अहो भगवान शंकरांनी तर आपल्या पार्वतीला, म्हणजे शंकरांपुढे जाऊन पार्वतीनं पराक्रम केलाय, महिषासुरमर्दिनी होऊन महिषासुराला मारून. आता राक्षसांच्या बरोबर युद्ध चालू असताना काय राक्षसाचा स्पर्श झाला नसेल, पण त्यामुळे त्यांनी तिला दूषण दिलेलं नाही. तर उलट दुष्टाच्या रक्ताने तू धर्मावरचे डाग धुतलेस म्हणून ती अधिक पूजनीय झाली, भगवान शंकरांना अधिक प्रिय झाली, असे आपल्याला भगवान शंकर दिसतात. या भगवान शंकरांपासून निर्माण झालेल्या या नाथपंथामध्ये, आदिनाथ पंथामध्ये सुद्धा स्त्री पुरुषामध्ये कधीच भेदभाव केलेला नाही. इतकंच नव्हे तर अध्यात्म साधनेसाठी स्त्रीला तितकीच योग्यता, पुरुष इतकीच योग्यता त्यांनी बहाल केली आहे. इतकंच नव्हे तर काही काळात नाथपंथातल्या मठांमध्ये स्त्रिया मठाधीश सुद्धा होत्या, अशी आपल्याला कथा पाहायला मिळते. पुढच्या वारकरी संप्रदायातही हा भेदभाव काढायचा प्रयत्न संतांनी केलाच. मग या संतांच्या मार्गाने चालायचं असेल तर स्त्रीला दुय्यम मानणं, एखाद्या निंदेची गोष्ट मानणं, टवाळकीची गोष्ट मानणं, या सगळ्या गोष्टी टाळून तिला आदराचं स्थान देऊनच आपण जर आपलं आयुष्य वर्तन ठेवलं तर ती खऱ्या अर्थाने देवीची पूजा होणार आहे, नारायणीची पूजा होणार आहे. आपल्याकडे आता सामाजिक सुधारणा खूपच झाल्या, एकंदरीत जीवनच फार बदलून गेलं. जुन्या काळात मात्र आपला समाज इतक्या विचित्र आणि विविध रीतिरिवाजात बांधला गेलेला होता की त्यात इतरांवरती अन्याय तर होतच होते, पण घरातल्या बायाबापड्यावर जे अन्याय होत होते त्याला काही सुमारच नाही. घरातल्या बायकांनी, विशेषतः तरुण बायकांनी सकाळी लवकर उठायचं, दिवसभर घरातलं सगळं काम उरकायचं आणि रात्री
सगळी निदानित झाल्यानंतर मागावून त्यांनी झोपायचं अशी रीत होती. आणि यामध्ये त्यांच्या सुखदुःखाकडे, त्यांना काही दुखलं खुपलं किंवा त्यांची काही अडचण असली, काही गैरसोय असली तर त्याचा कोणीही विचार करीत नसे. बायकांना त्या काळात इतकं बंदिस्त स्वरूपात राहावं लागत असे की त्याबद्दलची एक कथा सांगतात. एकदा एका सुनेनी आपल्या थोरल्या जावेला सांगितलं की काल इकडून माझ्याशी बोलणं झालं. ती जाऊ जरा विचार करायला लागली की म्हणाली, नवरा हिच्याशी बोलला हे काय आश्चर्य. म्हणून तिनं विचारलं, काय बोलणं झालं. तर सुनबाई म्हणाली, मी खांबाच्या आड उभी होते, इकडून विचारणं झालं कोण आहे तिकडे. तेव्हा जावेनं तिला कुतूहलानं विचारलं, मग तू काय उत्तर दिलंस. सुनबाई म्हणाली, इश्य, इकडच्यांशी कधी बोलायचं असतं का. आणि ती हसली, लाजली. बायकांचं आयुष्य कसं होतं त्याचं या कथेत प्रतिबिंब पडलेलं आहे. नवऱ्याशी बोलायची सुद्धा चोरी, आणि नवऱ्यानं नुसतं विचारलं कोण आहे तिकडे तर तेवढ्यावर सुद्धा ती कितीतरी आनंदित होते, अशी परिस्थिती. त्या काळच्या बायकांनी, महिलांनी जो काही छळ सोसला त्याचा सुमार नाही. त्याच्याबद्दल जेवढा आपण विचार करू तेवढी त्या बायकांबद्दल कणव आपल्या मनात दाटून येते. आणि त्या बायकांना दुसरीकडे काहीतरी मन रमवावं किंवा इतर काहीतरी छंद लावून घ्यावा अशी परिस्थिती नव्हती. कधीतरी पुराणाला, कीर्तनाला, प्रवचनाला जायला मिळालं तर तीच मोठी भाग्याची गोष्ट. कधी जत्रेत जाता येत असे, क्वचित कधीतरी माहेरी जाता आलं तर ती आनंदाची गोष्ट. आणि म्हणूनच एखादी गृहिणी माझी या माहेरा जा असं सांगताना किती गहिवरून येते. तिला ते कसं मनापासून माहेर आठवतं त्याची आपल्याला कल्पना येऊ शकते. अशा ज्या स्त्रिया होत्या, अशा ज्या गांधलेल्या, छळलेल्या ज्या स्त्रिया होत्या, त्या समाजात वावरताना कशा वावरत असत त्याची कल्पना आपल्याला एकनाथ महाराजांच्या एका रचनेवरून येते. ह्या रचनेतली जी गृहिणी आहे, जी सून आहे, ती मोठी विक्षिप्त आहे. तिला आपल्या घरातलं कोणीही नको आहे, आपण एकटंच राहावं असं तिला वाटतं. आणि ते तिच्या दृष्टीने योग्यही आहे, कारण घरातल्या सगळ्यांनी तिला इतकं छळलेलं आहे, तिला इतका त्रास दिलेला आहे की त्यामुळे त्या सगळ्यांच्याबद्दल तिच्या मनात एक अढी आहे. आणि ती अढी एकनाथ महाराजांच्या या रचनेत पूर्णपणे व्यक्त झालेली आहे. ती सुनबाई म्हणते, सत्वर पाव गे मला. ती भवानी आईची प्रार्थना करते, हे भवानी आई तुम्हाला सत्वर पाव, लवकर पाव, त्वरित पाव. आणि काय कर, रोडगा वाहीन तुला. मी जे सांगते ते जर तू केलंस तर मी तुला रोडगा वाहीन. ही आता गृहिणी दुसरं काय देणार, मोठी रोटी, मोठी भाकरी भाजून तीच देवीला देईन असं ती म्हणते. दागदागिने द्यावे किंवा इतर काही द्यावं अशी तिची ऐपत नाही, तसं तिला स्वातंत्र्य नाही. म्हणून ती तिच्या हातात जे आहे ती देऊ शकते सहजतेनं, ते रोडगा वाहीन तुला असं ती म्हणते. आणि त्यात सांगते काय ती, सासरा माझा गावी गेला तिकडे तर खपवी त्याला. माझा सासरा गावाला गेलेला आहे, तिथंच काहीतरी होऊन द्या, काही अपघात होऊन द्या, काही साथ येऊन द्या, काही होऊन द्या, पण त्याला तिथंच खपव, त्याला तिथंच संपव. पुन्हा इकडे मला छळण्यासाठी तो पुन्हा इकडे येईल असं काही करू नको. सासू माझी दात करती, लवकर निर्दाळी तिला. माझी जी सासू आहे ती मला सतत जाच करत असते, मला सुखानं 2 घास सुद्धा खाऊ देत नाही. तेव्हा तू तिचं निर्दाळण कर, तू तिला नाहीशी कर. भवानी मातेला घातलेलं साकडं किती महत्वाचं आहे ते बघा. जाऊ माझी फडफड बोलती, बोडकी कर ग तिला. माझी जी जाऊबाई आहे ती एकसारखी फडफडत असते, तणतणत असते, माझ्यावर डाफरत असते, तर तिला तू बोडकी कर, तिला तू विधवा कर. का, तिला विधवा कर म्हणजे दिराला मारून टाक असा त्यातला अर्थ झाला. भवानी आईला ही जी सगळी ती आपले नवस बोलते आणि रोडगा वाहीन असं सांगते, त्याच्या मागचा हेतू सगळ्यांचं निर्दाळण व्हावं असा आहे. आणि तो का आहे ते आपण पाहिलं. नंदेचं पोर किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला. माझ्या नंदेचं जे मूल आहे ते फार किरकिर करत असतं, घरात नीटपणाने झोपत नाही, थंड राहत नाही, त्याला खरूज होऊ दे. म्हणजे खरूज झाल्यावरती आणखी किरकिर करणार हे खरं, पण तरीसुद्धा हिच्या दृष्टीने त्याला खरूज झाली म्हणजे निदान त्याचा छळवाद तरी झाला. आता ते लहान मूल असल्यामुळे ही त्याला संपव, त्याचा नायनाट कर असं म्हणत नाही, पण त्याला खरूज होऊ दे एवढं मात्र जरूर म्हणते. आता एवढं सगळं सासरच्या लोकांच्या बद्दल झालं. नवऱ्याच्या बद्दल काय, नवऱ्याच्या बद्दल तिची भावना काय असावी. नवऱ्याने तिला छळण्यात यथाशक्ती हातभार लावलेला आहे हे तिच्या मनात असल्यामुळे ती काय म्हणते, दादला मारून आहुती देईन, मोकळी कर गे मला. माझा नवरा मेला तर मी त्याच्याबद्दल दुःख करणार नाही, दादला मेला तर आहुती देईन म्हणजे त्याला
तो गेला याबद्दल एका परीने आनंद व्यक्त करीन. आणि माझे असे सगळेच माझ्या सासरचे लोक नाहीसे झाले, त्यांच्यापासून होणारा मला त्रास दूर झाला की मी तुला काय वाहीन तर एक रोडगा वाहीन. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. एका जनार्दनी, एकनाथ महाराजांची नाममुद्रा एका जनार्दनी अशी आहे. जनार्दन स्वामी हे त्यांच्या गुरुचं नाव, आणि जनार्दन स्वामींचे 12 शिष्य होते. 12ही शिष्यांनी गुरुचं नाव आपल्या नावानंतर लावलं. एका जनार्दन म्हणजे एकनाथ जनार्दन, रामा जनार्दन अशी सगळ्या संतांनी सगळ्या त्यांच्या शिष्यांनी गुरुचं नाव आपल्या नावाच्या पुढे लावलं. त्याप्रमाणे एकनाथांची नाममुद्रा एका जनार्दनी अशी आहे. एका जनार्दनी सगळेची जाऊ दे, एकटीच राहू दे मला. माझ्या आजूबाजूचे हे जे लोक आहेत, माझ्या सासरची जी मंडळी आहेत, ती सगळीच दूर जाऊन द्या, ती सगळीच मरून जाऊन द्या, त्या सगळ्यांचा नायनाट होऊन द्या आणि एकटीच राहू दे मला. त्या बाईच्या मनात अशी जी तीव्र भावना निर्माण झाली ती त्या काळच्या परिस्थितीनुसार झालेली आहे. आपल्याकडे भारतवर्षात आता खूपच सुधारणा झाल्या, ही गोष्ट खरी. ह्या सुधारणा भारतवर्षाच्या तुलनेने महाराष्ट्रात जास्त झालेल्या आहेत. कारण सुधारणेची कास धरणारे, सुधारणेची इच्छा बाळगणारे चांगले चांगले लोक महाराष्ट्रात होऊन गेले. एकनाथ महाराज हे त्यातले प्रमुख. 400 वर्षांपूर्वी म्हणजे एकनाथ महाराजांच्या काळात जीवन आताच्या एवढं धकाधकीचं, धावपळीचं किंवा तणावपूर्ण असं नव्हतं. लोकांना मोकळा वेळ मुबलक असायचा, आणि त्या मोकळ्या वेळात शेतीचं काम सोडून दिलं तर जो मोकळा वेळ असेल त्या मोकळ्या वेळात माणसाच्या स्वभावात एक विशेष एक गुणधर्म आहे, जो दुर्बळ असेल त्याचा छळ करायचा, त्याला त्रास द्यायचा. अजापुत्रम बलिम दद्यात. आपल्याकडे धर्मात सुद्धा जुन्या काळात बोकडाचा बळी देत असत, कारण बोकड काही विरोध करणार नाही, उलटा हल्ला करणार नाही अशी कल्पना होती. म्हणून बोकडाचा बळी देण्याची रीत होती. तेच सगळीकडे असतं. सगळीकडे जो दुर्बळ असेल त्याला जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल हे माणसं बघत असतात. आपल्याकडेच नाही, जगभर हे सगळीकडे. त्यामुळे घरातल्या ज्या दुर्बळ बायका आहेत, ज्या असहाय्य बायका आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारांनी छळणं हा एक छंद होता, हा एक वेळ घालवण्याचा मार्ग होता. आणि त्याप्रमाणे अशा रीतीने घरातल्या बायकांना छळलं की त्यांची प्रतिक्रिया किती तीव्र प्रमाणात उमटत असेल तेही आपल्याला ह्या एकनाथ महाराजांच्या रचनेवरून समजतं. आणि हे समजल्यानंतर आताच्या काळात ज्या सुधारणा झाल्या त्या सुधारणामुळे जीवन किती बदलून गेलेलं आहे त्याची कल्पना येते. जुनं वाङ्मय जर तुम्ही बघितलं तर त्यात स्त्रियांच्या छळाच्या अशा अनेक गोष्टी आढळतात. आणि हा छळ त्या बायकांनी निमूटपणे पिढ्यानुपिढ्या सहन केला. हे खरोखरच त्यांचे समाजावर उपकार आहेत. आणि त्यांना ज्यांनी छळलं त्यांनी एका परीने आपली जबाबदारी नीट पाळली नाही असंच म्हटलं पाहिजे. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो. स्वकरे चंदन घाशी गंगेचे पाणी कावडी भरितो. खरोखर प्रत्यक्ष भगवंतांना सुद्धा ज्यांच्या घरी सेवा करण्यात धन्यता वाटावी अशा एकनाथ महाराजांचा केवढा अधिकार असेल नाही. पैठणचे एकनाथ महाराज नुसते शांती ब्रह्म नव्हे तर ते क्रांती ब्रह्म सुद्धा होते हे आपल्या लक्षात आलं असेल. नाथांनी एक एवढी मोठी क्रांती केली. अस्पृश्यांकडे जेवायला जाणं ही तर क्रांती होतीच, पण याही पुढे जाऊन नाथ गणिकेलाही उपदेश करण्यासाठी केले. तिनं बिचारीनं एक दिवस विनंती केली, नाथा आमच्या घराला पुण्यवान लोकांचे पाय कधीच लागत नाहीत, तेव्हा आम्हाला संतांची पूजा करता येणारच नाही का? तेव्हा तिच्याकडे जाऊन तिला सदुपदेश केला, तिचं दुःख निवारण करायचा प्रयत्नही केला. आणि आपल्या सर्व लोकांना ते सांगत होते की प्रारब्ध आहे, नशीब आहे म्हणून रडत बसू नका. मी दुःख आहे मला माहिती आहे, दुःख दिसावं, जाणवावं, लक्षात घ्यावं, पण ते उगाळू नये. ते दूर करण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि तो कसा करावा याचंही मार्गदर्शन नाथाने आपल्याला केलं आहे. अरे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. तुझ्या प्रारब्धाच्या भोगांचा सुद्धा नाश होणार आहे, पण त्यासाठी आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. परमेश्वरावर श्रद्धा ठेव, त्याला आपली काळजी आहे हे लक्षात ठेव. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परीत आहे. तू आपली आवश्यक ती कर्तव्य कर्म करत राहा आणि स्वतःच्या उद्धारासाठी, स्वतःच्या आणखीन यशासाठी, उन्नत होण्यासाठी जे जे काही प्रयत्न करतोयस ते प्रयत्न चालू ठेव, चालू ठेव. जैसी स्थिती आहे तैशा परीत आहे.
कौतुक आहे संचिताचे. अरे या तुझ्या मोठं होण्याच्या प्रयत्नात समजा तुझ्या संचितानं आडवं याचा प्रयत्न केला ना, मग घाबरू नकोस. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपेत याचा नाश आहे. परमेश्वराशी कृपा करेल की तुझ्या या सगळ्या संचितांनी तुझ्या भाग्यात आडवं याचा प्रयत्न केला तरी त्याचा नाश होईल. नाथाने केवढी मोठी आपल्याला आश्वासनाची धारणा दिली आहे पहा. आणि त्याबरोबर नाथ सांगतात, यश मिळव, यशस्वी हो, मोठा हो, आपलं संचित आपलं प्रारब्ध बाजूला करून मोठा पुण्यवान हो. मात्र विसरू नकोस की तुझं दुःखाचं असलेलं संकटाचं असलेलं प्रारब्ध संचित सुद्धा ज्यांनी टाळलं, त्यांनी दूर केलं, तुझ्या नामस्मरणाकडे आवडीने भावे हरिनाम घेसी या तपश्चर्येकडे पाहून तुझं जीवन ज्यांनी सुखाचं केलं, त्याला आज ना उद्या आपल्याला भेटायचं आहे. हे विसरू नकोस. तेव्हा आपल्या जीवाला त्याचा थोडा विरह लावून घे, छंद लावून घे आणि मनात म्हण, वेध लागला जीवा, कुठेतरी तो भेटावा कोण, श्रीरंग गोविंद मला तो दिसावा, मी त्याला पाहावा आणि तो माझ्या हृदयात आज ना उद्या प्रगटावा आणि मला आनंदमय करावा. जनार्दने कनाथ खांब दिला भागवत, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. नामाने विस्तार आणि जनार्दन एकनाथ खांब झाले. नाथबाबांचं सर्व अलौकिक, परमार्थ सर्वांग सुंदर, प्रपंच सुधा त्याच तोला मुलाचा. सुंदर पत्नी, मुलगा पूर्वायुष्यामध्ये जरी विरोधक निघाला तरी कालांतराने त्यांचा शिष्य बनला, त्यांचा टाळकरी बरा. सर्व सुखदुःखाचे अनुभव ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवले ते आमचे नाथबाबा श्रीहरीच्या सगुण रूपा दर्शनाकरता विवळ झालेले आहेत. असा आहे, साधुसंतांना किंवा कोणाला देव भेटण्याचा प्रश्न येत नाही, पण त्याचं सगुण दर्शन व्हावं, त्याचा सगुण साक्षात्कार व्हावा अशी एक मनामध्ये तळमळ असते. आणि त्या तळमळीतून प्रगट झालेली एक विरहिणी, अतिशय सुंदर असा नाथबाबांची ही विरहिणी आहे. वेधला 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 जीव माझा, भेटवा श्रीरंग श्रीरंग हा श्रीरंग. वेधला जीव माझा, भेटवा श्रीरंग श्रीरंग हा श्रीरंग. जीव माझा आ सर्व सांडियेला मोह ममता संग. सर्व सांडियला मोह ममता संग. जीवी जीवलग झाला अनंग, जीवी जीवलग झाला अनंग. भेटवा 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 मज श्रीरंग. वेधला जीव माझा, भेटवा श्रीरंग श्रीरंग हा श्रीरंग. ही विरहिणी दुसऱ्या एका आपल्या सखीला सांगत आहेत, अगं मला श्रीरंग भेटव ग. आता ही दुसरी सखी कोण असणार? महान भगवत भक्त, महान संतच असणार की ज्यांनी त्याला पाहिलाय, ज्यांनी त्याला बघितलाय, जे त्याच्याशी बोलतायत, त्यांच्याशी जो बोलतोय अशा सखीला सांगतायत,
भेटवा भेटवा मज श्रीरंग श्रीरंग हा श्रीरंग ऐशी विरहिणी बोले बोली नाथांच्या अंतःकरणातली विरहिणी बोलते ऐसी विरहिणी बोले बोली कारे श्रीहरी तू सांडी केली कारे बाबा जवळ असून का भेटत नाहीस जवळी आहे परी भेटेना का भेटत नाहीस लांब असतास आणि भेटला नसतास तर ठीक आहे जवळ आहेस सर्व भूतांचा अर्ध आहेस तू तोच श्रीकृष्ण परमात्मा ना तू असा असून का रे श्रीहरी तू सांडी केली समभाग तुझ पहावया मन आमुचे गुंतले देवराया पण असं असताना तू तव मध्ये खालीसी माया असं वाटतं की आता तुझं दर्शन होईल तू दिसशील पण तू काय करतोस तू तव मध्ये घालीसी माया नको आता नको आता विरह पाया नको आता विरह पाया वेदला जीव माझा भेटवा श्रीरंग श्रीरंग हा श्रीरंग वेदला 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 जीव माझा भेटवा श्रीरंग श्रीरंग हा शेवटी त्यालाच म्हणतायत आमुचा विरह कोण निवारी आमुचा विरह कोण निवारी विरहिणी बोले ऐशिया परी विरहिणी बोले ऐशिया परी एका जनार्दनी विनवी श्रीहारी एका जनार्दनी विनवी श्रीहारी जन्म मरणाचा जन्म मरणाचा विरह निवारी विरह निवारी वेदला जीव माझा भेटवा श्रीरंग श्रीरंग हा श्रीरंग वेदला वेदला जीव माझा एका जनार्दनी विनवी श्रीहरी जन्म मरणाचा विरह निवारी वेदला जीव माझा भेटवा श्रीरंग श्रीरंग हा श्रीरंग वेदला